माझं नाव छाया दातार आणि मी साधारणपणाने 1975 पासून ते आजतागायत स्त्रीमुक्ती चळवळीमध्ये सक्रिय आहे. आणि म्हणून मी एक स्त्रीमुक्ती चळवळीतला विशेषतः महाराष्ट्रामधील एक वाटचाल जी आहे ती आपल्यासमोर मांडणार आहे. आम्ही याला स्त्रीमुक्ती चळवळीचं दुसरं पर्व मानतो. पहिलं जे पर्व होतं ते स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्या स्त्रियांनी अनेक भाग घेतला आणि स्वतःला म्हणजे कुटुंबापासून सुद्धा मुक्ती मिळवली काही प्रमाणामध्ये आणि तुरुंगात गेल्या, आणखी अनेक तऱ्हेनं त्यांचं योगदान आहे. तर ते आम्ही पहिलं पर्व मानतो. आणि दुसरं जे पर्व आहे ते साधारण 1975 सालापासून चालू झालं असं आम्हाला वाटतं. आणि त्याला कारण असं घडलेलं आहे एक की 1974 साली एक टुवर्ड्स इक्वालिटी किंवा समानतेकडे अशा प्रकारचं एक अहवाल वीणा मुजुमदार, लौकिका सरकार वगैरे ह्या लोकांनी तयार केला होता. आणि तो युनोनी सांगितलं म्हणूनच जवळजवळ जगातल्या सगळ्या देशांनी तो अहवाल त्या प्रकारचे अहवाल तयार केलेले होते. आणि त्या अहवालातून असं एक लक्षात आलं की स्वातंत्र्यानंतर स्त्रिया आणि पुरुष या समानतेकडे वाटचाल करायला लागतील असं जे कल्पना होती तर ती कल्पना चुकीची ठरत होती आणि स्त्रिया बऱ्याच मागे पडत होत्या, किंबहुना त्यांची वाटचाल ही पाठीमागे होत होती. त्याचं अगदी एक विशिष्ट उदाहरण म्हणजे की स्त्री कामगारांचं जे प्रमाण होतं 1971चं जे जनगणना झाली त्यामध्ये ते पुष्कळच कमी झालेलं होतं. दुसरं असं की सेक्स रेशो ज्याला आपण म्हणतो, म्हणजे स्त्री आणि पुरुष यांचं जे प्रमाण लोकसंख्येमध्ये असतं त्यात सुद्धा स्त्रियांचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं होतं. 1000 पुरुषांच्या मागे 972 स्त्रिया. त्याच्यामध्येही पुन्हा जे लहान मुलं म्हणजे 1 ते 5 वर्ष वयोगट जो असतो त्यातली जी लहान मुलं मुलींचं जे प्रमाण आहे ते तर आणखीन कमी झालेलं होतं. याचा अर्थ असा की आम्हाला मुलगी नको अशा प्रकारचं एक वातावरण तिथे तयार झालेलं होतं. आणखीनही बऱ्याच गोष्टी सांगता येतील. राजकारण होतं. राजकारणामध्ये स्त्रिया ज्या लोकसभेमध्ये जातात किंवा जायला पाहिजेत त्या तेवढ्या प्रमाणात जात नव्हत्या, त्यांचंही प्रमाण कमी होत चाललेलं होतं. शिक्षणामध्ये मुलींच्या गळतीचं प्रमाण पुष्कळच होतं. स्त्रियांचं जे प्रमाण होतं, स्त्री पुरुष ही जी तुलना केली तर जे प्रमाण होतं ते खूप कमी कमी झालेलं होतं. याचा अर्थ असा की आमच्या लक्षात आलं की आपल्याला जो विकास साधायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत, स्त्रियांच्या संघटना बांधाव्या लागणार आहेत आणि स्त्रियांना एक सशक्तीकरण त्यांचं जे करायची गरज आहे. आम्ही स्त्री मुक्ती हा शब्दप्रयोग मुद्दामून चालू ठेवला होता. अनेकांना तो मान्य नव्हता, किंबहुना आजसुद्धा पुष्कळ जण सशक्तीकरण वगैरे जे हे काही शब्दप्रयोग वापरतात ते आम्हाला खरं पसंत नाही. मुक्ती म्हणजे खऱ्या अर्थानं मानसिक मुक्ती पाहिजे त्यांना. सशक्तीकरण म्हणजे 4 पैसे जास्त मिळवणं किंवा घरातून बाहेर पडणं एवढंच नव्हे तर एक पुरुष सत्तेपासून त्यांना एक मुक्ती आणि मानसिक या तऱ्हेची मुक्ती त्यांना पाहिजे. आणि म्हणून आम्ही त्याला स्त्रीमुक्ती चळवळ हे नामाभिधान ठेवलेलं होतं. स्त्रियांची स्थिती वाईट आहे, त्यांना संध्या मिळत नाहीत, त्यांना शिक्षण मिळत नाही, राजकारणात कोणी त्यांना बोलवत नाही किंवा तिथे पण हे देत नाहीत संधी. एवढंच नसून त्यांच्या मनावरती हिंसेचा जो प्रभाव असतो आणि त्यांच्या एकूणच म्हणजे त्यांच्या सगळ्याच सामाजिक भागामध्ये भाग जर त्या घ्यायला लागल्या तर असं एक लक्षात येत गेलं की बलात्कार हा अशी एक समजूत होती की रस्त्यावर होतो. दुसरी समजूत होती की दुसरं असं झालं की हुंडा. आणि त्यावेळेला लगेच प्रमिला दंडवते वगैरे लोकांनी हुंड्याचा जो कायदा आहे तो तयार करावा किंवा बदलावा, अधिक काय सशक्त करावा या प्रकारचं त्यांनी हे काढलं. म्हणजे कुटुंबातील हिंसाचार, रस्त्यावरील हिंसाचार आणि नंतर जो एक हिंसाचार अधिक प्रकर्षाने पुढे आला तो फार नंतर 1995मध्ये. आणि तो म्हणजे कामाच्या ठिकाणी होणारा जो स्त्रियांना तो की हिंसाचार भोगावा लागतो, तोंड द्यावं लागतं तो हिंसाचार.
त्यामुळं स्त्रियांना जर आपल्याला सशक्त करायचं किंवा मुक्ती मिळवायची किंवा तर हा जो हिंसाचार आहे हा पुरुष सत्ता ज्याला आपण म्हणतो तर त्या पुरुष सत्तेमुळं होणारा आणि पुरुषांची मानसिकता त्यांच्यावर जे सामाजिक संस्कार होत असतात त्यामुळे होणारे जे एक अरेरावी येते त्यांच्या अंगात तर त्या अरेरावीमुळे होणारे जे काही ह्या सगळ्या जो हा आहे भाग आहे त्याच्यावरती सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि विविध कायदे आपण केले पाहिजेत याचंही भान आलं. त्यामुळे आज जर आपण असं पाहिलं तर स्त्री चळवळ कोणी असं म्हणतंय की आजकाल ते स्त्री चळवळ खऱ्या दोषपूर्ण नाही आहे, पण मला तसं वाटत नाही. मला असं वाटतं की स्त्री चळवळ ही अनेक अंगांनी थोडी फुलती आहे आणि त्याच्यामध्ये अनेक नवे नवे विषयसुद्धा बोलले जात आहेत. एक तर ह्याचा विषय लेस्बियन किंवा आपण ज्याला समलिंगी लोक म्हणतो दोन्ही पुरुष आणि स्त्रिया आणि संभोग करणारी लोक वगैरे ट्रान्सजेंडर वगैरे वगैरे ते विषय आतापर्यंत कोणी बोलत नव्हतं. पण एकूणच सेक्शुअलिटी किंवा लैंगिकता जो विषय आहे ज्याच्याबद्दल कधी बोललंच गेलं नाही. नुसतं लैंगिक अत्याचाराबद्दल आपण बोललो पण लैंगिकता हा जो विषय हा मनुष्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि त्याच्यातून आनंदसुद्धा मिळू शकतो. फक्त आज जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये मात्र या सगळ्यावरती एक प्रकारचं बंधन आहे. याही विषयाला तोंड फुटलेलं होतं. सगळेच मी बलात्काराचा जो कायदा आहे त्याही बाबतीत खूप चर्चा होऊन निर्भयाची जी केस झाली 2012 साली त्यानिमित्ताने जी JS वर्मा कमिटी बसली होती या कमिटीला ज्या अनेक सूचना आल्या वृंदा ग्रोवर वगैरे सारख्या ज्या स्त्रिया लॉयर आहेत इंदू जयसिंग वगैरे यांनी आम्हा सगळ्यांच्या स्त्री संघटनांच्या मीटिंगा बोलवून त्यांच्या काय सूचना आहेत त्यांना काय करावंसं वाटतंय या सर्वाचा विचार होऊन अनेक चांगल्या सूचना करून बलात्काराचा जो कायदा आहे तो बराच बदलला गेला आहे. बलात्कारित स्त्रीला कशा प्रकारची मदत मिळाली पाहिजे याचंही त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. त्यामुळं असं सेक्शुअल हॅरॅसमेंटचा जो कायदा आहे कामाच्या ठिकाणी जे ज्या प्रकारचे अत्याचार होतात ज्या प्रकारची मानहानी होते त्या मानहानीला कसं तोंड द्यायचं वगैरे ह्या संबंधीचे काही कायदा केलेला आहे आणि त्यासाठी स्त्रियांना तुम्ही पुढे या असं उत्तेजन दिलं जात आहे. स्त्री संघटना हे विषय घेत आहेत. तर मला असं वाटतं की बलात्कार काय हुंडा नाही पण हुंड्याच्या निमित्ताने जो कौटुंबिक अत्याचार होत आहे तर त्याच्यावरती आजकाल बरंच भर दिलेला आहे आणि त्याचा जो कायदा झाला आहे हाही कायदा फार महत्त्वाचा कायदा आहे. 2005 साली हा कौटुंबिक हिंसाचाराबद्दलचा कायदा आहे. त्याच्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची एक त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे आणि ती म्हणजे कितीही मारहाण होत असली किंवा काही होत असेल तर आणि जर ती स्त्री तक्रार घेऊन आली एक प्रोटेक्शन ऑफिसर म्हणतात त्याला म्हणजे जो संरक्षण देऊ शकेल या प्रकारच्या ऑफिसरची नेमणूक झालेली आहे. तर त्याच्याकडे जर ती आली तर त्याला नवऱ्याला तू बाहेर जा तू घरात राहायचं नाही पण बाईनी मात्र तिथे घरात राहिलं पाहिजे कारण बाई जर रस्त्यावर आली कारण पुष्कळदा तिला माहेरचे लोकसुद्धा संरक्षण देत नाहीत आधार देत नाहीत. तर या प्रकारची एक तरतूद केलेली आहे. तिला ताबडतोबीनं पोटगी तरी मिळावी मग तिचं घटस्फोट होईल तो नंतर होईल तो कोर्टात जाईल कोर्टातून जो काही निकाल मिळेल किती प्रमाणात तिला ते हे पोटगी मिळेल किंवा तो भाग वेगळा. 125 जे कलम आहे क्रिमिनल लॉमधलं तर त्याच्या खाली जी काही पोटगीची तरतूद आहे ती ताबडतोब मिळावी या प्रकारचे ह्या कायद्यांच्या तरतुदी आहेत. आणि मला असं वाटतं की ह्या स्त्रीमुक्ती चळवळीच्या अचिव्हमेंट्स आहेत. ह्या स्त्रीमुक्ती चळवळीनं जो काही संबंध रेटा तयार केला त्या रेट्यामुळं सरकारला या सगळ्या गोष्टी कराव्या लागलेल्या आहेत. आत्ता आणखीन एक नव्यानं एक चळवळ सुरू होती किंवा होती ती अधिक कन्सॉलिडेट होते आणि ती म्हणजे शेतकरी स्त्रियांसाठी एक मक्काम म्हणजे महिला किसान अधिकार मंच
नावाचे एक मंच संबंध राष्ट्रीय पातळीवर तयार झाला आहे. 11 राज्यातून स्त्री संघटना एकत्र येऊन त्यांनी स्त्रिया शेतात काम करतात, पण जमीन त्यांच्या नावाची नसते. जमीन ही नेहमी पुरुषाच्या नावाची असते. तर ह्या स्त्रियांच्या नावाने पण जमिनी व्हायला पाहिजे आणि स्त्रियांना तो जो काय हक्क आहे, विशेषतः 2005 साली जो हिंदू सक्सेशन ॲक्ट म्हणजे वारसा कायदा जो तयार झाला किंवा जो पारित झाला, तर त्या कायद्यानुसार वडिलोपार्जित जी संपत्ती आहे या संपत्तीतला सुद्धा जो वाटा आहे तो मुलींना मिळायला पाहिजे. आजपर्यंत वडिलांनी जी संपत्ती मिळवली आहे त्याच्यात मुलींना वाटा होता, पण वडिलोपार्जितमध्ये नव्हता. तर ह्याचा फायदा घेऊन, त्या कायद्याचा फायदा घेऊन आता आपल्याला शेतकरी स्त्रिया ज्या खरोखर स्वतः काम करतात, पुरुष पुष्कळदा स्थलांतरित होतात, शहरात जाऊन काम करतात, पण त्यामुळं बँकेचं कर्ज मिळवणं किंवा इतर ज्या काही सोयी सवलती शेतकऱ्यांना ज्या मिळतात त्या या स्त्रियांना मिळू शकत नाही. आणि म्हणून स्त्री ही शेतकरीसुद्धा आहे, असू शकते, तिच्या नावानं जमीन आहे असं हे करणं, सिद्ध करणं हे आवश्यक आहे. आणि त्यासाठी कायदा पण झाला पाहिजे अशी एक चळवळ आता चालू झालेली आहे आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळतोय. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अनेक प्रकारानं स्त्रियांचे सशक्तीकरणाचे प्रयत्न, स्त्री मुक्तीचे मी म्हणणार नाही आत्ता, कारण मुक्तीला अजून अवकाश आहे, पण अनेक स्त्रिया अनेक पातळ्यांवर काम करत आहेत. बचत गटांची जी मोहीम आहे ती मोठ्या प्रमाणात चालू झालेली आहे. आणि मध्यमवर्गीय स्त्रिया आता आपण बघतोच आहोत की कुठेही जिथे जिथे त्यांना शक्यता आहे. आता उदाहरणार्थ स्त्रिया आता कॉम्बॅटमध्ये म्हणजे ह्याच्यावर गेल्या, आपल्या सैन्यामध्ये गेल्या, तर आत्तापर्यंत त्या सैन्याच्या पाठच्या भागामध्ये किंवा मागील जो सपोर्ट असतो, सिस्टीम असते, त्याच्यामध्ये काम करायचे. आता त्यांना पुढे म्हणजे अगदी फ्रंटवरती, बॉर्डरवरती जर काही उद्या लढाई चालू झाली तर तिथेही त्यांना हे करता येतं. इतकंच नव्हे तर फ्लाईंगमध्ये म्हणजे ह्या जे काय विमानांची जी लढाई असते त्या लढाईमध्ये सुद्धा स्त्रिया भाग घ्यायला तयार आहेत आणि तशा ऑर्डर्स मिळालेल्या आहेत. आत्ताची जी व्यवस्था आहे त्यात ज्या समानतेच्या कल्पना आहेत त्या समानतेच्या कल्पनेमध्ये या सगळ्या गोष्टी बसतात. अर्थात आणखीन दुसरी एक धारा आहे आणि त्या धारेमध्ये पर्यावरणवादी स्त्रिया ज्या आहेत त्यांचे थोडेसे वेगळे विचार आहेत. म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करणारी व्यवस्था आपण आणली पाहिजे आणि त्याच लोकांचा या शेतकरी स्त्रियांच्या बाबत जो आता पुढाकार आहे, या प्रकारच्या स्त्रिया त्यामध्ये भाग घेत आहेत. मेधा पाटकर स्वतः स्त्रीवादी म्हणवत नाही, पण त्यांचं जे काही दर्शन त्यांच्या पुढे आहे नवीन समाज व्यवस्थेचं, ते मला असं वाटतं की पर्यावरणवादी स्त्रियांच्या डोक्यामध्ये जे दर्शनाची कल्पना आहे त्याच्याशी खूप जवळचं आहे. त्यापेक्षा थोडेसे दलित स्त्रियांचे जे प्रश्न आहेत ते थोडेसे अधिक वेगळे आहेत. त्या केवळ पुरुष सत्तेबद्दलच त्यांना बोलावंसं वाटत नाही, तर ब्राह्मणी सत्तेबद्दल सुद्धा त्यांना बोलावंसं वाटतं. आणि एक दलित म्हणून त्यांना जो जातीवादाचा जो त्रास होत असतो आणि पुरुष सत्तेचा पण त्रास होत असतो, या दोनांची सांगड कशी घालता येईल याचा विचार करत त्यांनी एक दलित स्त्री चळवळ असं एक वेगळं धारा चालू केली आणि त्याच्यामध्ये प्रतिमा परदेशी, उर्मिला पवार, शर्मिला रेगे या सर्वांनी अतिशय चांगलं योगदान केलेलं आहे, चांगली लिखाण केलेलं आहे. दुसरा एक भाग मला आणखी सांगावासा वाटतो की पुरुषांनी आता या स्त्रीमुक्ती चळवळीला चांगल्या तऱ्हेनं पाठिंबा द्यायला सुरुवात केली आणि म्हणून अनेक गट आज पुढे येत आहेत. पुरुष उवाज गट आहे, पुरुष स्पंदन गट आहे, मावा गट आहे किंवा पुरुष भान अशा तऱ्हेची एक परिषद मागच्याच वर्षी झाली होती. आणि असे अनेक उपाययोजना पुरुषांच्या बाजूनं सुद्धा स्त्रीमुक्ती चळवळीला एक प्रकारचं पाठिंबा देण्यासाठी आणि त्या चळवळीचं जो जोश आहे तो अधिक संपन्न करण्यासाठी
अशाही घटना घडत आहेत आणि मी त्याचं स्वागत करते. आणि मला असं वाटतं की अशाच प्रकारचा संवाद आपण जर पुढे चालू ठेवला तर मला जरूर आवडेल. आणि जरूर प्रश्न विचारा आणि जरूर उत्तरं द्यायची आमची तयारी असणार आहे. नमस्ते.